गुरु हा केवळ एखादा व्यक्ती नसतो. गुरु म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. आईचे संस्कार, वडिलांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे ज्ञान, संतांचे विचार आणि आयुष्यातील प्रत्येक अनुभव हे सर्व आपले गुरुच असतात. गुरुपौर्णिमा हा दिवस त्या सर्व गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, ज्यांनी या संपूर्ण विश्वाला आपला गुरु मानले ते कोणी सामान्य व्यक्ती अथवा ऋषी नाहीत. ते साक्षात परब्रह्म भगवान दत्तात्रय आहेत. त्यांनी कोणत्याही आश्रमात शिक्षण घेतले नाही, कोणत्याही एका गुरुकडे मर्यादित राहिले नाहीत, तर संपूर्ण सृष्टीतून 24 गुरु केले आणि प्रत्येकाकडून जीवन जगण्याचा अमूल्य असा धडा शिकला. आज आपण जाणून घेणार आहोत भगवान दत्तात्रयांचे 24 गुरु आणि त्यांच्याकडून मिळणारा जीवनाचा सद्बोध. त्यातील पहिला गुरु आहे पृथ्वी. पृथ्वी म्हणजेच सहनशीलतेचं प्रतीक. आपण पृथ्वीवर रोज वावरतो, तिच्यावर भार टाकतो. आतापर्यंत लक्षावधी युद्ध, अत्याचार पृथ्वी मातेने सहन केले, तरीही ती सर्वांना प्रेमाने आधार देते. समानता, निर्भेद अशी ती पृथ्वी असून यातून बोध असा आहे की अपमान झाला, संकट आले, तरीही धैर्याने आणि संयमाने आपण उभे राहिले पाहिजे. दुसरे गुरु वायू, विरक्तीचे प्रतीक. वारा प्रत्येकाच्या स्पर्शातून जातो पण कोणाचाही होत नाही. अर्थात वारा सुगंधी फुलांवरून वाहताना सुगंधाने आसक्त होऊन तो तेथे थांबत नाही. त्याचप्रमाणे द्रव्यासारख्या वस्तूला मोहित होऊन आपण आपले व्यवहार थांबू नये. यातून बोध असा की जगात राहा पण जगाच्या मोहात अडकू नका, अनासक्त रहा. तिसरा गुरु आकाश. आकाश हा अचलता शिकवतो. आकाश सर्वांना सामावून घेते पण भेद करत नाही. अर्थात आकाश निर्विकार आहे, एक आहे, सर्वांशी समत्व राखणारा, निसंग, अभेद, निर्मळ, निर्वैर, अलिप्त आणि अचल असणारा आकाश म्हणजेच आपल्याला शिकवतं की आपलं मन विशाल व निर्मळ ठेवलं पाहिजे. पाणी शिकवतं स्नेहभाव. पाणी या गुरुने पाणी स्वतः निर्मळ असते आणि इतरांनाही स्वच्छ करते, तृष्णा भागवते. म्हणून आपल्या स्वभावाने आपणही इतरांचे जीवन प्राण्याप्रमाणेच सुंदर बनवावे हे पाणी हा गुरु शिकवते. अग्नी हे पवित्रतेचे प्रतीक आहे. अग्नीमध्ये काहीही टाका, तो सर्व शुद्ध करून टाकतो. म्हणूनच पूर्वी शुद्धतेचं व पावित्रते सिद्ध करण्यासाठी अग्नी परीक्षा दिली जायची. अगदी त्याचप्रमाणे संकटांना घाबरू नका, त्यातून स्वतःला अग्नीप्रमाणे अधिक तेजस्वी बनवा, हा संदेश अग्नी या गुरुने दिला. चंद्र विकारबाधा होऊ न देणे हे दर्शवतो. चंद्र कधी पूर्ण तर कधी अपूर्ण दिसतो, पण चंद्र बदलत नाही. यातून आपल्याला असे शिकायला मिळते की शरीर बदलते, परिस्थिती बदलते, पण आत्मा मात्र कायम शुद्ध राहतो, तो अमर आहे. सूर्य हा निष्पक्षपातीपणा दर्शवतो. सूर्य सतत देत राहतो, कधी मोबदला मागत नाही आणि पक्षपात देखील करत नाही. सर्वांना समान ऊर्जा प्रदान करतो. निस्वार्थ सेवा हीच खरी साधना आहे हे सूर्य शिकवतो. कबूतर म्हणजेच कपोत आपल्याला अलिप्तता शिकवते. काही परिस्थितीत देखील गरजेचे असते. कपोत म्हणजेच कबुतराचं अतिमोहामुळे संपूर्ण कुटुंब संकटात सापडले होते याची एक कथा आढळते. आणि म्हणूनच ही कथा ऐकल्यानंतर आपल्याला कळतं की कबुतराप्रमाणे कपोतासारखे आसक्ती, विवेक बाजूला जर ठेवला तर संसाराच्या मोहातून विरक्त होऊन मानवाने सुखार्जन केले पाहिजे, नाहीतर तो काळाचा भक्षक होईल. म्हणूनच कबुतरापासून आपल्याला शिकायला मिळते की प्रेम करा पण अंधमोह टाळा. अजगर हा उदासीन आहे परंतु आत्मसंतुष्ट. अजगर अन्नासाठी धावपळ करत नाही पण संतुष्ट असते. म्हणूनच अजगर हा गुरु शिकवतो की अनावश्यक धावपळ न करता समाधानात जगायला शिका. 10वा गुरु आहे समुद्र. समतोल राखायला शिकवतो. अवधूतांच्या समुद्र या गुरुने हजारो नद्या समुद्रात मिळतात, तरी समुद्र शांतच असतो.
समुद्राची समतोल आणि धीरगंभीर वृत्ती अवधूतांच्या नजरेतून सुटत नाही. श्री दत्त महाराज म्हणतात, अतिशय विशाल अशा समुद्राची खोली आपल्याला निश्चित मोजता येत नाही. सदैव प्रसन्नतेने वाहणाऱ्या समुद्राला प्रवाह नाही, तो निर्मळ आहे. पर्जन्यवृष्टी होऊन नद्यांना पूर येतो आणि अनेक नद्या समुद्रास येऊन मिळतात. याचा अर्थ व्यर्थ गर्व बाळगून समुद्र आपली मर्यादा सोडत नाही किंवा निसर्गातल्या सुकलेल्या वातावरणाने समुद्र कधी आटत नाही. याचाच अर्थ असा की मानवाने देखील त्याच्या आयुष्यात आलेल्या सुखाने कधीही फुलून जाऊ नये किंवा अथवा दुःखाने खचून जाऊ नये. पतंग मोहाचा त्याग शिकवतो. पतंग अर्थात वटवाघूळ हा असा एक कीटक आहे जो फुलपाखराप्रमाणे असतो, परंतु त्याला दिव्याच्या तेजाची अति ओढ असते. दिव्याच्या प्रकाशाला जाऊन तो बिलगतो, परंतु त्या दिव्याला बिलगल्याने त्या पतंगाचा जळून मृत्यू होतो. तरी ते पाहूनही दुसरा पतंग त्याचा मोह आवरू शकत नाही. म्हणूनही माणसाने कोणत्याही परिस्थितीत विवेकशून्य बनू नये याकरता श्री गुरूंनी पतंगाला गुरु बनवले. मधमाशी सरग्रही आहे पण धनसंचय करत नाही. मधमाशी मोठ्या कष्टाने मधुर असा मध गोळा करते, पण ते दुसरेच हिरावून घेऊन जातात. त्याप्रमाणे मनुष्याने पैसा जमवावा, पण तो जास्त संचय करण्याच्या नादात राहू नये.